नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. ही सिग्नेचर ट्यून आज मुद्दामहून तुम्हाला ऐकवली कारण 13 फेब्रुवारी विश्व रेडिओ दिन म्हणून सर्वत्र साजरा होतोय. रेडिओ आपल्या जीवाभावाचा सखा, मित्र, नवे आपल्या घरातील एक सदस्य. त्याच्यासाठी घरात जशी खास जागा तशीच तुमच्या आमच्या मनातसुद्धा त्याची एक खास जागा आहे, हो ना? ज्ञान माहिती देता देता मनोरंजन करणारा, आपलं आयुष्य समृद्ध करणारा आपला मित्र रेडिओ. खरं सांगा, रेडिओ ऐकून कुणी बिघडलंय असं कधी ऐकलं का हो? उलट रेडिओने कितीतरी लोकांना घडवलंय. अहो, त्या लोकांपैकी मी सुद्धा एक आहे. खूप खूप भाग्यवान. रेडिओच्या सेवेत 28 वर्षे आनंद मी घेतला. जसा रेडिओ डे तसेच अनेक डे साजरे होत असताना श्रोते त्यानिमित्त फरमाईश करायचे बरं का. आम्हीसुद्धा खास त्यांच्या आवडीचं गाणं लावत असो. उदाहरणार्थ 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. प्रेमगीतांच्या भरपूर फरमाईशी व्हायच्या. मला आठवतंय 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. आणि जिच्या आरसपानी सौंदर्यानं रसिकांना वेड लावलं होतं ती सौंदर्य सम्राज्ञी म्हणजे मधुबाला. तुम्हाला सांगते, या तिन्ही गोष्टी एकत्र करून एक गाणं तुम्हाला आठवतंय का? आठवलं ना? अगदी बरोबर. बरसात की रात या चित्रपटातलं हे प्रेमगीत. नायक भारतभूषण चक्क रेडिओवर गाणं गातोय. अर्थात आवाज रफी साहेबांचा. नायिका मधुबाला छानशा गिरक्या घेत घेत रेडिओसमोर बसते, गाणं ऐकते. आणि गाण्यामध्ये प्रेमभावनेने ओथंबलेले साहिर यांचे शब्द. चला अनुभवूया हा त्रिवेणी संगम. रेडिओ, व्हॅलेंटाईन डे आणि मोहक मधुबाला. जिंदगी भर नहीं भूलेगी, डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका, और फिर शर्म से बल खा के सिमटना उसका. कभी देखी ना सुनी ऐसी हो, कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात, जिंदगी भर नहीं भूले.